मध्ये वेटिंग लिस्टचे जे कॅन्डिडेट्स आहेत तर ते आता जॉईनिंगची वाट बघत आहे। त्यानंतर महाट्रान्सको LDC रिझल्ट तो पेंडिंग आहे। तर महाट्रान्सको ए सिव्हिल ही एक जे महावितरण विद्युत सहाय्यकचं जे काही प्रोसेस सुरू आहे, तुम्हाला आधी सांगितलेलं होतं की वेटिंग लिस्टला नोव्हेंबरसुद्धा उजाळू शकतो। त्यानंतर महत्त्वाचे प्रश्न म्हणजे महाजनको टेक्निशियन 3चा रिझल्ट कधी अपेक्षित आहे। महाजनको जे काही नॉन टेक्निकल पोस्ट आहे LDC वगैरे किंवा जे काही नोटिफिकेशन त्यांनी मार्चमध्ये दिलेलं होतं त्या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत करतो। विद्यार्थ्यांचे प्रश्न भरपूर आहेत, वरच्यावर आपण त्यावर अपडेट्स देत असतो, परंतु तरी प्रश्न येतच राहतात त्याच सेम टॉपिकवर। त्यामध्ये काही महत्त्वाचे तुमचे प्रश्न आहे। आजच्या व्हिडिओमध्ये त्यावर एक छोटंसं अपडेट जे काही आपल्यापर्यंत माहिती पोहोचते ते तुम्हाला सांगायचा आज प्रयत्न करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, 2-3 अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाट्रान्सको म्हणजे महापारेषणमध्ये विद्युत सहाय्यकचे जे काही पोस्टचे जे काही भरती सुरू आहे, तर त्यामध्ये वेटिंग लिस्टचे जे कॅन्डिडेट्स आहेत, जे वेटिंगमध्ये आले होते 1000 विद्यार्थी आहे, तर ते आता जॉईनिंगची वाट बघत आहे। त्यामध्ये काही जे काही मेल्स वगैरे आहेत ते आता सुरू झालेले आहेत अशी माहिती आहे। आपण ऑलरेडी आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे येऊ शकते, कॉल किंवा ईमेल येऊ शकते। त्यामुळे तुमचे जे ईमेल ॲड्रेस तुम्ही दिलेले आहे ते चेक करत राहा। थोडेफार इथे मेल सुरू झालेले आहेत, कारण की ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवतील। त्यामुळे कसं आहे की तुम्ही तयारीत राहा आणि तुमचे जे मेल आहे, ईमेल ॲड्रेस तुम्ही जे दिलेले आहे ते व्हॅलिड असणं आवश्यक आहे। ते चेक करा वरच्यावर, कारण प्रत्येकाला ते कॉल करतीलच असं नाही। त्याच्यामुळे तुम्ही जे काही वेटिंगमध्ये असाल 1000 विद्यार्थीच्या जवळपास, तर ते म्हणजे त्याच्यामध्ये 200, 400, 500 विद्यार्थ्यांना ते कॉल किंवा ईमेल करू शकतात। त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा आणि ती प्रोसेस आता होणारच आहे पुढच्या 5-10 दिवसात। म्हणजे बघा आता सुरू झालं आहे असं ऐकण्यात आहे, त्याच्यामुळे साधारण 20 तारखेपर्यंत ती प्रोसेस कदाचित कंप्लीट पण होऊ शकते, कारण की मेल वगैरे करण्याचे नंतर मग ते एखाद्या दिवशी तुम्हाला बोलवतील किंवा ते जॉईनिंगची प्रोसेस पुढे वेटिंगची करतीलच। तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये जे वेटिंगचे विद्यार्थी आहे महाट्रान्सकोचे स्पेशली, त्यांना मेल वगैरे येतील जर आतापर्यंत आला नसेल तर, आणि आला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा कळेल की ज्यांना मेल्स किंवा कॉल, किंवा मला पर्सनल मेसेज करा, ठीक आहे, व्हॉट्सॲपवर करा किंवा आपल्या ॲपवर करा। इंजिनियर आपला ॲप आहे, त्यामध्ये चॅटबॉक्समध्ये तुम्ही मला टाकू शकता। त्यानंतर महाट्रान्सको LDC रिझल्ट तो पेंडिंग आहे। आपण सांगितलेलं होतं की 15 तारखेच्या आतमध्ये सुद्धा रिझल्ट येऊ शकतो। 15 तारखेला म्हणजे आज त्याला साधारण 1.5 महिना कंप्लीट झालेला आहे, 45 दिवस कंप्लीट झालेला आहे। त्याआधी रिझल्ट अपेक्षित होता, कारण नंबर ऑफ पोस्ट हे अतिशय कमी आहे, 250 पोस्ट आहे, 260 वगैरे, आणि वेटिंग वगैरे ते लावतीलच। त्याच्यामुळे 350-400ची लिस्ट लागणार होती, ती अजूनपर्यंत आलेली नाही। परंतु आपण जे काही माहिती घेतली आहे महाट्रान्सकोकडून त्यानुसार तो रिझल्ट कधीही डिस्प्ले होऊ शकतो। असं नाही किंवा 8 दिवस 15 दिवस वगैरे नाही, तो रिझल्ट बऱ्यापैकी तयार आहे, परंतु अजूनपर्यंत तो फायनलाइज झालेला नाही आहे, ठीक आहे। त्याच्यामुळं जे काही आपण म्हणतो ना शेवटची प्रोसेस त्यावर सुरू आहे। पुढच्या हार्डली 4 ते 5 दिवसामध्ये सुद्धा रिझल्ट येऊ शकतो। मला तर असं अपेक्षित होतं की पहिल्या आठवड्यामध्ये या महिन्याचे येऊन जाईल, परंतु अजूनपर्यंत आलेला नाही आहे। 4 ते 5 दिवसामध्ये असं स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे की हा रिझल्ट डिस्प्ले होऊन जाईल ऑफिशियल साईटवर किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्यावरसुद्धा आपण डिस्प्ले करू किंवा त्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेऊच आपण। त्यानंतर महाट्रान्सको ए सिव्हिल ही एक्झाम अजूनपर्यंत पेंडिंग आहे। याचं काय कारण आहे ते एक्झॅक्ट परत असं स्ट्रॉंग रिझन अजूनपर्यंत कळालेलं नाही आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे ही एक्झाम ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये शक्यता आहे, कारण अजूनपर्यंत त्यांनी एक्सपेक्टेड डेटसुद्धा दिलेली नाही आहे। त्याच्यामुळे या महिन्यात शक्यता थोडी कमी आहे। मी असं म्हणणार नाही की होणारच नाही, परंतु या महिन्यात शक्यता कमी आहे। तुम्ही ऑक्टोबरच्या टार्गेटमध्ये अभ्यास करणं सुरू ठेवा। सिव्हिलची एक्झाम पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्या ही एक्झाम अपेक्षित आहे, स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे। बाकी असं मेन रिझन असं काहीच नाही आहे की ज्यामुळे ते पेंडिंग ठेवत आहेत किंवा एक्झाम पेंडिंग ठेवतील, असं काही कारण नाही आहे। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महावितरण विद्युत सहाय्यकचं जे काही प्रोसेस सुरू आहे, त्यामध्ये आता 9 आणि 10 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे विद्यार्थ्यांचं झालेलं आहे त्यांचं कंप्लीट झालेलं आहे। त्याच्यामुळे आता पुढच्या काही दिवसामध्ये असं अपेक्षित आहे, बरं मी असं म्हणणार नाही की कन्फर्म आहे, कारण की ह्यांचं काही सांगता येत नाही, परत एखादा DVची डेट देतीलच। परंतु मला असं वाटते जर अशी प्रोसेस आता जर DV झाला नाही तर साधारण 25 ते 30 तारखेच्या जवळपास एखादी फायनल लिस्ट ते लावू शकतात। फायनल लिस्ट लागल्यानंतर जॉईनिंग सुरू होतील, ठीक आहे, नेक्स्ट मंथमध्ये त्याची जॉईनिंग सुरू होतील जर DV त्यांनी परत घेतला नाही तर, ठीक आहे। 25 ते 30 तारखेच्या दरम्यान या महिन्याच्या तुम्हाला फायनल लिस्ट दिसून जाईल। फायनल लिस्टमध्ये जर तुम्ही आले तर तुमचं सिलेक्शन 100% कन्फर्म झालं।
त्यानंतर जॉईनिंगसाठी तुम्हाला ते बोलवतील. तुम्हाला ते जे काय तुम्हाला झोन अलॉट केलं आहे त्या झोनला तुम्हाला जावं लागेल. तिथे तुमचं मेडिकल वगैरे होईल. तिथे तुमचं व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला ते देतील वगैरे, काय ते लेटर वगैरे देतात आणि पुढची प्रोसेस होईल. कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे सगळं होईल. ठीक आहे. जे विद्यार्थी महावितरणमध्ये त्यानंतर जॉईन होतील त्यानंतर तुमची वेटिंग लिस्ट लागेल. वेटिंग लिस्टचे घाई मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं की वेटिंग लिस्टला नोव्हेंबरसुद्धा उजाळू शकतो. मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं काही काही विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे आपण बोललं तर चांगलं वाटते आणि आपण थोडंसं काहीतरी निगेटिव्ह बोललं की ते आपलं मग ते म्हणतात की सर तुम्हाला काय माहीत नाही असं तसं अशा विनाकारणच्या कमेंट करत राहतात. परंतु काय असते मित्रांनो, जे फॅक्ट आहे ते तुमच्यापर्यंत आणणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांनी सध्या वाट बघू नये. मला तरी असं वाटते की ऑक्टोबरचं एंड किंवा नोव्हेंबरमध्ये वेटिंग लिस्ट, कारण की अजून यांचं काहीच कुठेच पत्ता नाही आहे. ठीक आहे. महावितरणच्या कारभारानुसार त्यांचा अजून कुठेच काही पत्ता नाही आहे. DVमध्येच ते खेळत आहे सध्या. DV झाल्यानंतर फायनल लिस्ट लागेल. फायनल लिस्ट लागल्यानंतर जॉईनिंग होईल विद्यार्थ्यांचं आणि जॉईनिंग झाल्यानंतर किती कमी झाले किती जास्त झाले त्यानंतर ते 1 महिन्यात लावतात का 2 महिन्यात लावतात, त्यानंतर ते वेटिंग लिस्ट लावतात. ठीक आहे. किंवा लावतील आणि नंतर मग तुमचं जॉईनिंग होईल. म्हणजे साधारण मला असं वाटतं की त्याला नोव्हेंबर महिना उजाडेल. महापारेषणसारखं त्यांनी केलेलं नाही आहे. महापारेषणांनी आधीच वेटिंग लिस्ट डिक्लेअर केली, त्यामुळे विद्यार्थ्यांना कळालं तरी की आपण वेटिंग लिस्टमध्ये आहे. आता महावितरणची वेटिंग लिस्ट भरपूर वेळ लागू शकतो. आधी फायनल लिस्ट 25 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान, त्यानंतर तो जॉईनिंगला बोलवतील म्हणजे ऑक्टोबर महिना जॉईनिंगमध्ये जाईल आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आपण अपेक्षा करू शकतो की वेटिंग लिस्ट हे महावितरणवाले लावतील. ठीक आहे. असं माझा अंदाज आहे, माझी माहिती आहे. म्हणजे महाजनको टेक्निशियन 3चा रिझल्ट कधी अपेक्षित आहे, तर त्यांनी ऑलरेडी नोटिफिकेशन दिल्यानुसार आणि आपण तसा व्हिडिओसुद्धा दिलेला आहे की सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये हा रिझल्ट टेक्निशियन 3चा 100% लागण्याची शक्यता आहे. जो काही इश्यूज होते ते बऱ्यापैकी सॉर्ट आऊट झालेले आहे. आणखी काही दिवसामध्ये ते सॉर्ट आऊट होतील आणि जे राहिलं असेल ते. आणि माझ्या माहितीप्रमाणे शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारण 29-30 तारखेला हा रिझल्ट लागून जाईल असं माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अंदाजानुसार आहे. ठीक आहे. महाजनको जे काही नॉन टेक्निकल पोस्ट आहे LDC वगैरे किंवा जे काही नोटिफिकेशन त्यांनी मार्चमध्ये दिलेलं होतं त्यावरसुद्धा मला काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, तर ते सुद्धा नोटिफिकेशन या इयर एंडपर्यंत म्हणजे डिसेंबरपर्यंत तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो. कन्फर्म महिना किंवा डेट सांगता येणार नाही, परंतु तुम्ही तयारीमध्ये राहा. LDC असेल, डेप्युटी मॅनेजर HR असेल किंवा HR म्हणण्यापेक्षा अकाउंट असेल. अकाउंटच्या पोस्ट्या जास्त वॅकंट राहतात, त्यामुळे त्याच्या पोस्ट्या जास्त काढतात. ठीक आहे. त्याच्यामुळे अकाउंटिंग किंवा BCom रिलेटेड MBA फायनान्स वगैरे तुमचं झालं असेल तर तुम्ही तयारीमध्ये राहा. ही वॅकन्सी डिसेंबरपर्यंत बऱ्यापैकी शक्यता आहे की येऊ शकते. आणि राहिला प्रश्न नवीन वॅकन्सीचा, तर नवीन वॅकन्सीचं बघा, मी आत्ता एक रिसेंटली पोस्टाचा व्हिडिओ दिलेला आहे, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे, पण तो बरेचसे विद्यार्थी पूर्ण व्हिडिओ बघत नाही, त्याच्यामुळे माहिती पडत नाही. डिसेंबरपर्यंत भरपूर वॅकन्सी एक्सपेक्टेड आहे. ती नॉन टेक्निकलची असो की टेक्निकलची असो, एनी ग्रॅज्युएटसाठी असो की डिप्लोमासाठी असो की BEसाठी असो की ITIसाठी असो, तुम्हाला वॅकन्सी बघायला मिळणार आहे ऑक्टोबर ते डिसेंबरच्या पिरियडमध्ये. त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा, निराश होऊ नका, नाराज होऊ नका. साधारण ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला रेल्वेच्या वॅकन्सी दिसतील. पोस्टाची वॅकन्सी मी ऑलरेडी काल परवाच व्हिडिओ टाकलेला आहे आणि MSCBची सुद्धा एखादी कुठली ना कुठली वॅकन्सी तुम्हाला दिसणारच आहे. मी असं म्हणणार नाही की स्पेसिफिक पोस्टसाठी, परंतु वॅकन्सी दिसणार आहे हे 100% आहे, कारण की गव्हर्नमेंट त्या तयारीमध्ये आहे, त्यानुसार त्यांच्या हालचाली सुरू झालेल्या आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान AEसुद्धा तुम्हाला दिसू शकते, JEEसुद्धा दिसू शकते किंवा टेक्निशियनसुद्धा दिसू शकते. परंतु काहीही स्ट्रॉंग अपडेट असल्याशिवाय विनाकारणचे मोठे मोठे कोर्स जॉईन करू नका, विनंती आहे. विद्यार्थी मित्रांचा पैसा खर्च होतो, वॅकन्सी आली नाही तर विनाकारणचा तो ड्युरेशन संपून जाते आणि क्लास घेणारे क्लास घेतात आणि तुम्हाला नंतर 6 महिन्यानंतर वारावर सोडून देतात. ठीक आहे. त्याच्यामुळे तसं करू नका. स्ट्रॉंग अपडेट आधी येऊ द्या. स्ट्रॉंग अपडेट आलं की मग तुम्ही क्लासेस जॉईन करा, कुठे जॉईन करा, ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, काही करा, परंतु काहीतरी स्ट्रॉंग अपडेट आल्याशिवाय अभ्यास तुम्ही सेल्फ स्टडी सुरू करा, त्यानंतर क्लास करा तुम्हाला करायचं असेल तर. ठीक आहे. स्ट्रॉंग अपडेटसाठी आपल्या चॅनल जे काही आहे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर वारंवार विनंती फक्त तुमच्यासाठी करतो, नाही तर मी अशी एवढी विनंती कोणालाच करत नाही. ठीक आहे. तर ते अपडेट हे करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तशी माहिती वेळोवेळी मिळत राहील, कारण की बऱ्याचशा इंटरनल गोष्टी फक्त आपण यूट्यूबवर शेअर करत असतो. हे महत्त्वाचे प्रश्न होते, त्यामुळे यावर मला प्रकाश टाकणे आवश्यक होते आणि माझी जी माहिती मी घेतली आहे तुमच्यासाठी ती तुमच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि ते सुद्धा तयारीमध्ये राहतील, तुमचे मित्र वगैरे जे काही असतील ते. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. धन्यवाद मित्रांनो.